व्हिडिओ काढून ठेवी. कामच आहे की तुमचं, कामधंदा कसा नाही बरं? तुम्हाला काम वायरिंगचं दिलंय ना. तुला असं कच्चा समजू नको, व्हिडिओ मध्ये तुला बांधून टाकला जाईल. तर ह्या वायरी लावायची, असं वायरीने बांधील ना. लाइटिंग आहे, लाइटिंग वायर नाही. हॉटेल कसं फॅमिलीसाठी, व्हेज आणि नॉन व्हेज. होय ऐका, होय माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आपलं हॉटेल जे आहे ना ही फॅमिलीसाठी खास स्पेशल आहे बरं का, खास फॅमिलीसाठी. आणि कसं फॅमिलीसाठी, पण कसं ना करायचं ना असं. आणि आता ही तुमच्यासाठी बनवतोय फॅमिलीसाठी स्पेशल. आणि व्हेज पण आहे आपल्याकडं, नुसतं नॉन व्हेज नाही. आणि मग त्या 10 मध्ये जर एखादा व्हेजवाला आला तर त्या माझ्या भावाने जायचं कुठं? मग व्हेज पण काय व्हेज मध्ये काय? व्हेज मध्ये लय आहे. पनीर मसाला, ग्रीन पीस, आका मसूर, दाल तडका, दाल फ्राय, चना मसाला, मटकी, मिक्स व्हेज, मलेरी पनीर, काय शाही पनीर. काय काय खायचं मग तुमच्या हॉटेलमध्ये? चिल्ली, सोयाबीन चिल्ली, लय काय काय. अहो तुम्ही फक्त यायचं काम करा, मी तुम्हाला द्यायचं काम करतो. आणि मग मी तुम्हाला विचारणार खाल्ल्यावर कसं वाटतंय. मटणाच्या रस्स्यावरती मारायचा आहे बुरका आणि यावं लागतंय बरं का. कुठे? हॉटेल प्रिन्स. कसं चाले बोर्ड लावल्या, आज झाडाला लाइटिंग लावायला लागलेले आहे तिकडे. ऍड्रेस सगळे म्हणतात ऍड्रेस कुठे? अहो दादांनो, ऍड्रेस आपला पुणे सोलापूर रोड, पांगारकर वस्ती, उरुळी कांचन आणि यवतच्या मध्ये एकच हॉटेल आहे, प्रिन्स हॉटेल. दुसरं कुठंच नाही, फक्त प्रिन्स मटण खाणार आपलंच. प्रिन्स म्हणलं की शिवा आणि शिवा म्हणलं की प्रिन्स. मटणाच्या रस्त्यावरती मारायचा गुरका, तुम्हाला यावं लागतंय बरं का. धन्यवाद. झाडाला वायरिंग लावलेली आहे आणि ही वायर गोजून घ्यायला लागलेत, कारण नको असं म्हणून. तर प्रत्येक झाडाला आता अशी लाइटिंग लावायची इकडं सगळी. हे जेवढे झाड आहेत ना तेवढ्यांसाठी झाड लावायचे आहेत. कसं वाटतंय संध्याकाळी? मस्त वाटतंय का नाही? छान असे टेबल बिबल बाहेर, बाज आहेत, बसून पण जेवायला ते मांडी घालून. खुर्चीवर म्हणलं तर खुर्चीवर, गोल टेबल, खुर्च्या, असं भारी वाटतं नसतं. आणि असं पलीकडे तिकडं डोंगर बिंगर, छान एक नंबर छान असं. आणि इकडं बोर्ड लावलाय की बाथरूमला लेडीज वगैरे गेले तर ही दिसू नये म्हणून असं. लागले बघा खांदायला आता तिथं. आता कसं टाइमपास लावलं ह्यांचं. हो का, गारगोट्या भट्टीसाठी आता भट्टी करायची. ते नाही का भट्ट्या आणलेल्या, त्या लावण्यासाठी सिमेंट आणलेत, मीठ आणल्यात, उद्या येणार बनवायला. तर हे गारगोटे आणलेत, ही भट्टीत टाकायचे. त्याच्यात मीठ असतं, काय काय असतं. छोटा छोटा हे ओरिजिनल माल आहे. चला चला, डोळ्यात उडाल ती. तिकडे झाडांना का अशी मस्त लाइटिंग लावलेली आहे. होईल हळूहळू हळूहळू. उद्या 70 लोकांची ऑर्डर आहे, त्यामुळे म्हटलं आता जर उशीर केला तर सकाळी उठायला उशीर होईल. मग आता हे आहेत, अण्णा ते आहेत आणि पोरं पण आहेत. आज सोमवार पण आहे, चतुर्थी पण आहे, व्हेज जाईल. मग काही भाकरीची गरज नाही लागणार आपल्याला इथं आता मला, म्हणून मी चालले. मावशी पण आहे त्या संध्याकाळच्या. तर चला, हॉटेलमधनं पार्सल घेऊन चाललो जेवायला घरी. आता आज नाही इथं जेवण केलं, तर असं दूध घेतलं दिदीला, पनीरची भाजी घेतलेली आहे ह्याच्यात. आणि चला म्हणजे एक दिवस पोरांना हॉटेलमधलं चारलं. आणि उद्या सकाळी लवकर यायचं आहे आता घरी. चालेल. तर बघा आज गिऱ्हाईक होतं, आवरलं पण नाही, तोंड हातपाय धुतलं नाही, काही नाही काय नाही. तसंच आले बघा आता माघारी. 9 वाजल्यापासून म्हणले जायचंय. आता वाजलेलं आहे 11 वाजले तरी अजून आता आतमध्ये कशाला गेलं काय माहिती. तुमचा इथं बसलाय बघा. तशी रोटी होती ह्याच्यात पण चांगली, पण ती म्हणतात हाताला पण भाजते आणि अशी मोठी करायची. आता ते म्हणजे पटापटा होतात. रात्री कशा गाड्या आल्या बघितल्या ना तुम्ही आत्ताच्या वेळ, कालचा मी जो व्हिडिओ टाकला होता रात्रीचा. मग एवढ्या गाड्या आल्या कसं व्हायचं. चला आपलं हॉटेल आहे पुणे सोलापूर हायवे रोडला.
छान असे बोर्ड पण लावलेले आहेत. हळूहळू एक एक तयारी केलेली आहे. तर हॉटेल कसं दिसतंय आपलं सांगा कमेंट करून नक्की. हे आपला बोर्ड इकडं अजून असं टेबल बिबल भारी वाटते का नाही असं पटांगण. पण गाड्या रोड मेन पडतात.